आंतरधर्मीय विवाह झाला तर मुलाचा धर्म कोणता असणार? स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस आधी सरकारला कळवावे लागणार आणि पोलिसांना तक्रारीशिवाय ही कारवाई करण्याचा अधिकार मिळणार। महाराष्ट्रात लागू झालेल्या नवा धर्म स्वतंत्र कायद्यात नेमकं काय आहे आणि काय नाही हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात मराठी पॉडकास्ट। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र धर्म स्वतंत्र अधिनियम 2026 हा कायदा मोठ्या चर्चेत आहे। सोशल मीडियावर या कायद्याबद्दल अनेक दावे केले जात आहे, पण नेमकं या कायद्यात काय लिहिलं आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे। त्यामुळे आज आपण कोणत्याही बाजूनी न बोलता या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी समजून घेऊया। सर्वप्रथम हा कायदा का आणण्यात आला? राज्य सरकारचं म्हणणे आहे की काही ठिकाणी फसवणूक, दबाव, धमकी किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्याच्या तक्रारी येत होत्या। अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की हा कायदा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नसून बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी आहे। आता प्रश्न येतो, जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर या कायद्यानुसार ते शक्य आहेत का? मात्र त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। धर्मांतर करण्याआधी 60 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी अर्ज द्यावा लागेल। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाईल। धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत त्याची अधिकृत नोंद करावी लागेल। आता शिक्षेबद्दल बोलूया। जर एखाद्याने फसवणूक, धमकी, दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणल्याचे सिद्ध झालं तर त्याला 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे। जर पीडित व्यक्तीने महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीतील असेल तर शिक्षा आणखी कठोर होऊ शकते। आता या कायद्यातील सर्वात चर्चेत असलेला मुद्दा आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म। या कायद्यानुसार जर बेकायदेशीर धर्मांतरच्या आधारे विवाह झाल्याचं सिद्ध झालं तर त्या विवाहातून जन्मलेल्या अपत्याचा धर्म आईच्या विवाहापूर्वीचा धर्म मानला जाईल। सोशल मीडियावर हा मुद्दा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या कायद्यानुसार काही प्रकरणांमध्ये पीडित व्यक्ती व्यतिरिक्त तिचे आई, वडील किंवा जवळचे नातेवाईकही तक्रार दाखल करू शकतात। तसेच कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांना काही परिस्थितीमध्ये चौकशी अधिकारही देण्यात आलेले आहे। मात्र या कायद्यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते 60 दिवसाआधी पूर्वसूचना, पोलिसांना दिलेले अधिकार आणि व्यतिरिक्त निर्णयामध्ये प्रशासनाचा हस्तक्षेप यामुळे संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो। तर दुसरीकडे या कायद्याचं समर्थन म्हणतात की फसवणूक आणि सक्तीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे। म्हणजे हा कायदा सध्या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे। एका बाजूने त्याला नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक मानते तर दुसरी बाजू वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करते। आता या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, त्यावर न्यायालयांची भूमिका काय राहते आणि भविष्यात यामध्ये काही बदल होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण कायद्याबद्दल तुमचं मत काय आहे? हा कायदा आवश्यक वाटतो का? त्यात काही बदल व्हायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।